श्री स्वामी समर्थ. कल्पना करा, एका छोट्याशा गावात राहणारा एक गरीब मुलगा. घरात 2 वेळचं जेवणही कधी मिळायचं कधी नाही. अंगावर फाटके कपडे, पायात चप्पल नाही. पण त्याच्याकडे एक अशी गोष्ट होती जी अनेक श्रीमंतांकडेही नव्हती. स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास. पण एका दिवशी त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली की संपूर्ण गाव थक्क झालं. नेमकं काय घडलं? ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. त्या मुलाचं नाव होतं गणू. वडील मजुरी करायचे. आई दुसऱ्यांच्या घरी काम करायची. कधीकधी उपाशी झोपावं लागायचं. गणू रोज शाळेत जायचा, पण त्याच्या मनात एकच प्रश्न असायचा, देवा, आम्ही इतके गरीब का? एका संध्याकाळी तो मंदिरात गेला. तेथे एका वृद्धाने त्याला सांगितलं, बाळा, संकट संपण्याची वाट पाहू नकोस, श्रद्धा सोडू नकोस. त्या दिवसापासून गणूनं एक नियम केला. रोज सकाळी उठल्यावर फक्त 1 मिनिट डोळे बंद करून म्हणायचं, श्री स्वामी समर्थ, आणि स्वतःला सांगायचं, मी हार मानणार नाही. दिवस गेले, महिने गेले, पण परिस्थिती बदलली नाही. लोक त्याची थट्टा करू लागले. नाम घेतल्याने पोट भरतं का? गणू फक्त हसायचा. सर्वात कठीण दिवस, एक दिवस त्याच्या वडिलांचा अपघात झाला. घरात उत्पन्न बंद. आई रडत होती. गणूही खचला. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्यानं विचारलं, स्वामी, मी इतका विश्वास ठेवला, तरी माझी परीक्षा कधी संपणार? उत्तर कोणी दिलं नाही. पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामाला गेला. एका दिवशी गावात एक शिक्षक आले. त्यांनी गणूला अभ्यास करताना पाहिलं. त्याचा प्रामाणिकपणा पाहून ते म्हणाले, मी तुझ्या शिक्षणाचा खर्च करतो. गणूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला तेव्हा समजलं, स्वामी चमत्कार नेहमी आकाशातून करत नाहीत, ते माणसांच्या रूपाने मदत पाठवतात. आयुष्य बदललं, वर्ष गेली. गणू खूप शिकला. मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार हातात आला. तो थेट मंदिरात गेला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही मला श्रीमंत बनवलं म्हणून मी आनंदी नाही. पण गरीब असतानाही श्रद्धा टिकवण्याची ताकद दिलीत, यासाठी मी कायम ऋणी आहे. मित्रांनो, या कथेचा अर्थ असा नाही की फक्त नाम घेतलं की पैसा मिळेल. या कथेचा खरा संदेश असा आहे, श्रद्धा प्लस प्रामाणिक प्रयत्न प्लस संयम बराबर आयुष्यात सकारात्मक बदल. स्वामी समर्थ आपल्याला प्रयत्न सोडू नका, धैर्य ठेवा आणि चांगले कर्म करा अशी प्रेरणा देतात. आज तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तर स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही, आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्रद्धा कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ.